सामान्य श्रद्धावानालाही या स्वयं भगवानाचे चरित्र, लीला व अनुभव ऐकल्यावर त्या गोष्टीचे वारंवार स्मरण करीत राहणे हेच महत्त्वाचे आहे. 1580 अग्रलेखात. कारण अशा स्मरणातूनच हळूहळू या लीलांमागील रहस्य भक्तिभाव चैतन्यामुळे आपोआप उलगडून जाते. नुसती थेरी वाचून काय होत नाही राहिलं. कारण काय ह्याला आपण एलिमिनेट नाही करू शकणार अनुभवांना. लक्षात अनुभव आपल्याला बघायलाच पाहिजे. अनुभवामुळे तर आपण स्थिर राहतो सगळ्या. वारंवार आपल्याला जो आपण म्हणतो की आपल्याला सगळ्यांना म्हणजे मानवाला यांचा शाप आहे, शाप आहे, त्याच्याकरता आपल्याला आणि माता मधल्या एका अग्रलेखामध्ये म्हणाले की आपल्याला भक्तीची सतत आठवण दक्षता पॉईंटमध्ये आलंय की मला पुन्हा पुन्हा भक्ती करत राहणं ह्याच्याकरता दक्ष राहावं लागतं. ही दक्षता आम्हाला अनुभव म्हणून देणार आहे. त्याच्यामध्ये खरंच दृष्टीचा पॉईंटच सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण तो आपण बऱ्यापैकी हे केलं. यातले हे 3 पॉईंट येतात दृष्टीचे. मुख्य म्हणजे ह्या स्वयं भगवानाची नजर कधी त्याच्या श्रद्धावानांच्या मागोमाग जात असते, कधी श्रद्धावानाच्या पुढे पळत असते, तर कधी श्रद्धावानाच्या हालचालींना पाहिजे त्याची वळवत असते. माझ्याकरता सगळ्यात काय महत्त्वाचं की माझी चुकीची ही जी काय आहे, चुकीची पावलं माझी चुकीच्या हालचालींना पण पाहिजे तशी ही वळवत राहते. हा जो कन्सेप्ट आहे माझ्याकरता सगळ्यात कुठला आहे, माझ्याकरता म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाकरता त्याची नजर पुढे म्हणजे नजर कधी त्याच्या श्रद्धावानाच्या मागोमाग जात असते. ओके, मागोमाग जात असते, कधी श्रद्धावानाच्या पुढे पळतही असते. पण इथे आपण म्हणू शकतो की तो साक्षीभावाने पण येते. मागे आहे, पुढे आहे, पण तो साक्षीभावाने असेल. पण श्रद्धावानांच्या हालचालींना पाहिजे तशी वळवत असते. इथे तो साक्षीभावाने नाही आहे, इथे तो ॲक्टिव्ह आहे माझ्या ह्याच्यामध्ये. तो इंटरव्हेन करतोय. माझं चुकीचं पाऊल पडतोय म्हटल्यावर तो इंटरव्हेन करतोय आहे. ते नजरेची गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाची. बाकीच्या गोष्टी त्याला लिमिट नाहीच आहे ना. नजरेचा हा भाग सगळ्यात महत्त्वाचा ठरतो या म्हणजे असं मला स्वतःला वाटतं. अजून कोणाला कुठले पॉईंट मांडायचे तुम्ही मांडायला पाहिजे. खरंच या अग्रलेखातनं आम्हाला चरणांचं महत्त्व कळतं. आम्हाला अनेक गोष्टी चरणांशी निगडीत असलेल्या दिल्या जातात, पण त्याच्यानंतर आमच्याकडनं ॲक्शन खूप कमी राहते. आणि शेवटी जे बापूने प्रवचनामध्ये सांगितलं ना की वाढदिवसाच्या दिवशी आम्ही केक कापतोच ना. हा जो उपचार एक असतो, म्हणजे हे ज्याला आपण म्हणतो की एक कर्मकांड केलं जातं. मग इथे का नाही आमच्या भक्तीमध्ये हे जे मिनिमम जे आवश्यक असलेलं कर्मकांड का नाही होत. अग्रलेखांमधनं आम्हाला आहे ना ह्या गोष्टी आता उचलता यायला पाहिजेत. आणि ह्याने ना अनेक गोष्टी शेवटी ना भक्तिभाव चैतन्यात येण्याकरता मला पण काहीतरी करायला पाहिजे ना. आपोआप नुसत्या गोष्टी घडणार नाहीत. एका बाजूला हा मंत्रगजार आहेच, तो सगळं देणारच आहे. पण जसं आपण म्हटलं आत्ता की अनुभव टाळून चालणार आहे का, तसंच हे चरणांचं महत्त्व टाळून चालणार आहे का. एक आहे म्हणून दुसरं टाळलं असं होणार नाही आहे. इट विल ऑगमेंट ना. अल्टिमेटली इट विल हेल्प अस इन ऑल वेज. यावेळेला जेव्हा आम्ही पूजन करतो, हे करतो, आमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला ना खूप मदत होते. ज्याला आपण म्हणतो ना वृत्ती एकतान होते. आपली वृत्ती एकतान होते अभिषेकामध्ये. नुसतं पाणी घालण्याने नाही होणार. तो पण आहेच भाव, त्याचंही महत्त्व आहे. पण आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीने करतो ना आपली नाळ जुळली जाते की नाही. आम्ही जेव्हा स्तोत्र म्हणून अभिषेक करतो, आम्ही कुठल्याही ह्याने करतो, तर आपण कुरुक्षेत्र मंत्राने पण करू शकतो. आणि आपण अनिरुद्ध कवच, तुम्हाला मी मनापासून सांगतो की बघा आपल्याला बापूंनी पंचमुख हनुमत कवच म्हणायला सांगितलं आहे. आपण जनरली पंचमुख हनुमत स्तोत्र नाही म्हणत, पंचमुख हनुमत कवच म्हणतो. आलं ना लक्षात. तसं हे अनिरुद्ध कवच आहे, लक्षात ठेवा. हा फरक पण थोडासा लक्षात घ्या. बघा दत्तयंत्र पण आपण अनेक वेळेला सेवा करायला जेव्हा आपले श्रद्धावान मित्र AADMच्याला जातात तेव्हा दत्तयंत्र कवच म्हणूनच दिलं जातं ना. कवच ह्याला एक वेगळा अर्थ आहे ना.
हे लक्षात घ्या. आणि म्हणून अभिषेक त्या अनिरुद्ध कवचानं होतो आणि करायचा. आणि साधी गोष्ट आहे, काय दुसरं काही करायचं नाही आहे. थोडंसं पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं नुसतं दूध मिक्स केलं त्याने अभिषेक केला तरी चालतो. बाकी काय खूप मोठ्या रिच्युअल्स करायला पाहिजेत अशातला काही भाग नाही आहे. पण ही सवय करायला पाहिजे आपल्याला. श्रीराम, अजून कुठला पॉईंट ह्याच्यामध्ये? शेवटी भाव आपला जो आहे ना तोच महत्त्वाचा. हा भाव माझ्यासमोर बापू आहेत, बापूंच्या पादुका आहेत, खूप छान गोष्ट. श्रीराम, अजून या अग्रलेखामध्ये हे लक्षात ठेवा. म्हणजे अनुभवाशी पण हे अग्रलेख आपल्याला रिलेट करता येतात, की ज्या ज्या गोष्टी ह्या अग्रलेखामध्ये येतात ह्या थेरॉटिकल नाही आहेत, ह्या आपण तिथे अनुभवतो, त्याचे अनुभव आपण घेतो. आनंद लक्षात. हा जो पॅरेग्राफ आहे ना, ह्याचे मूर्तीतील अर्थात विग्रहातील आणि तसबिरीतील डोळे, हात, पाय, चरण व चेहरासुद्धा त्याच्या मूळ रूपाप्रमाणेच कार्य करतात. हे आपल्या मनावर बिंबवून ह्याची तसबीर आपल्याजवळ बाळगायची असते व वारंवार पाहायची असते. हेच भक्तिभाव चैतन्य. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? हे आहे, हे असंच असणार आहे, पण हे माझ्याकरता आवश्यक आहे, हे त्याच्याकरता नाही आवश्यक आहे. त्याला फॉर्मची आवश्यकता नाही आहे रे. मला मदत करायला जेव्हा हे अनुभव सगळे येतात तेव्हा तो कुठल्या फॉर्ममध्ये तिकडे? मला स्मरण ठेवण्याकरता त्याची ह्या सगळ्याची आवश्यकता आहे. त्याला फॉर्मची आवश्यकताच नाही आहे. हात, पाय, डोळे हे ते हा आपल्याकरता घेतलेला फॉर्म आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना की सगुणाची आवश्यकता आपल्याला आहे. ते ओवी कुठली आहे ते साई सच्चिदानंदला बदली न करता हा भक्तिभाव प्रगट होण्याकरता त्या तसबिरीची आवश्यकता मला आहे. त्याला कुठलं कार्य घडवून आणण्याकरता कशाचीच आवश्यकता नाही आहे रे. हात, पाय, डोळे, बिळे हे त्याला समजून घेण्याकरता. मग तो तेवढाच आहे का? आणि म्हणून तो ते साई सच्चिदानंदला अध्याय येतो की मी 3.5 हाताचा आहे, तू शिर्डीमध्ये आहेस फक्त असं तुला वाटत होतं म्हणून तुला मी मच्छिंद्रगडावरती पाठवला. मग तो तसाच्या तसा शिर्डीत पण आहे आणि तशा त्या मच्छिंद्रगडावरती पण आहे. म्हणजे ह्या फॉर्मची आवश्यकता त्याला समजून घेण्याकरता मला आहे. नाही तर मला नाही समजत, तो भक्तिभाव प्रकटत नाही. आणि भक्तिभाव चैतन्यामधला सगळ्यात मोठा गाभा हा भावच आहे ना. त्याच्यामुळे ते तशा प्रकारे. आणि म्हणून आधीच्या ह्याच्यामध्ये पण त्याच्याशी बोलत राहा, त्याच्या फोटोशी बोलत राहा, तसबिरीशी बोलत राहा. समोर आहे नसेल असला तर बोलला, मनात बोला, जोरात बोला, कसंही बोला, पण बोला. ते ह्याचंच एक्सटेन्शन आहे. म्हणजे हाच तो भाग आहे खरं म्हणजे. श्रीराम, मूळ रूपाप्रमाणेच कार्य करतात. त्याचं कसं आहे ना, मूळ रूपाप्रमाणे म्हणजे काय आहे? आपली ताकद त्याचं मूळ रूप समजून घ्यायची. ते सहन करायची ताकद तरी आहे का त्याने मूळ रूप आणलं तर? खरंच सांगतो की जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दाखवलं असेल, कोणाची ताकद आहे बघायची, त्याला सहन करायची? हे लक्षात घ्या ना. ते मूळ रूप आम्हाला सहन नाही होऊ शकत, म्हणून त्याचा फोटोसुद्धा मूळ रूपाप्रमाणे काम करतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्या समुद्राचं उदाहरण कसं दिलं आहे की मी जर त्या मार्गाने गेलो तर त्या समुद्रामध्ये जाऊन मिळतो. केमिकली मी त्याच्याप्रमाणे असेल एक थेंब म्हणून, पण मी वाफ होऊन पुन्हा त्या समुद्रात पडलो तर त्याच्या सामर्थ्यानिशी मी आहे. पण मी दुसरीकडे पडलो त्याच्यात नसेल तर चिखलामध्ये मिसळून जातो. इथे कसं आहे, इथे त्याचा कण आणि तो दोन्ही सारखंच आहे रे. पूर्णात पूर्ण मुदच्यते, त्याच्यातनं तुम्ही कितीही काढा ते पूर्णच आहे. ते त्याच्या बाबतीमध्ये आहे, आम्हाला आमच्याकरता नाही ते लागू आहे. हे जे तत्व लागू पडतं ते त्याच्याकरता आहे. म्हणून तो कितीही असला, काही दिसला तरी त्याचं अस्तित्व कुठल्याही प्रकारे असलं तरी ते पूर्णच आहे. श्रीराम, की त्याचं रूप, ते त्याचे हात, पाय, हे ते म्हणजे मूळ रूपाप्रमाणे काम करतात. म्हणजे त्याचं मूळ रूप कसं हे आपण जाणू नाही शकत. आज आपल्याला माहीत असलेलं मूळ स्वरूप त्याचं जे आहे स्वयं भगवान म्हणून ते असं आहे, चतुर्भुज राम आपण ज्याला जे म्हणतो ते. पण
जे काही मूळ खरं असेल, जे सगळं ह्या विश्वाला, ब्रह्मांडाला, सगळ्याला पुरून उरतं, ते सहन करायची ताकद आपली नाही आहे. पण म्हणून त्याचं कुठलंही असलेलं रूप त्याच्या मूळ रूपाप्रमाणेच काम करतं, काम करू शकतं, ही त्याची ताकद आहे. श्रीराम. त्याच्या आधीच्या पॅराग्राफमध्ये ना हस्तबद्दल लिहिलं, वरद हस्त, अभय हस्त आणि दिग्दर्शक हस्त. श्रीराम. ऍक्च्युअल अग्रलेख जो आहे ना, दॅट इज ऍक्च्युअली डिस्क्रायबिंग द एंटायर फॉर्म ऑफ चरणांचा आहे, नजरेबद्दल आहे, डोळ्यांबद्दल आहे, चरणांबद्दल आहे. म्हणजे दर्शन महात्म्य हा जो शब्द दिलेला आहे ना, Yes. म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण अग्रलेख दर्शन महात्म्याचा आहे. हे वाचलं की त्याचं पूर्ण रूप कळतं. सांगतो ना, इथेच ते सगळ्यात महत्त्वाचं दर्शन महात्म्य म्हणजे काय, सगुणाचं ध्यान रे. दर्शन कोणाचं असतं, आणि म्हणून त्याला पर्यायच नाही आहे सगुणाच्या ध्यानाला. आणि ही आपली गरज आहे, लक्षात ठेवायचं. आपण अशा ह्याला जाऊन पोचलो नाही. बघा, आपल्याला बापूनं ध्यान करण्याची जेव्हा गोष्ट सांगितली की बाबा तुम्ही थोड्या वेळ फोटोकडे बघा, बंद करा, बंद डोळ्यासमोर जोवर ते येतंय तोवर हे करा, ते सुटते त्या क्षणी डोळे उघडा आणि पुन्हा बघा. आपल्यासारख्या सर्वसामान्य श्रद्धावान भक्तांना असं ध्यान करत राहणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि मग आपल्याला हे सगुणाचंच ध्यान जमू शकतं. सगुणाचं नाही जमत तर निर्गुणाचं काय करणार, हे लक्षात ठेवायचं. मोठमोठ्या गोष्टी करायच्या नाही. बापूने कालच्या त्याच्यामध्ये सांगितलं ना, 97-98 टेम्परेचर आहे, खालचं पण सुख आणि वरचं पण सुख. आपण आपल्या लिमिटमध्ये राहावं. आम्हाला बाबा हे जमतं, आम्हाला हे सगुणाचं ध्यान जमतं, ते घट्ट पकडून ठेवायचं. आणि ते घट्ट पकडून ठेवायलाच त्याचं तसबीर आहे, त्याचे चरण आहेत. पण त्याच्यात चरण दिसतात का, त्याच्यात चरण दिसतात का, त्या तसबिरीमध्ये चरण तुम्हाला ओपन दिसत नाही, ते लक्षात ठेवा. आलं ना लक्षात. ती तसबीर तशी आहे. श्रीराम. आपल्याला अधिवेशनात सांगितलं ना बापून, चरणाचा फोटो घेऊन अधिवेशनात सांगितलं. एक तर खरोखरच आपल्याकडे सद्गुरूंच्या चरणांची तसबीर आहे, अनेकांकडे आहे. किंवा आता ह्या आलेल्या ज्या पादुका आहेत, आणि म्हणून त्याच्याशी ते म्हटलं ना की अभिषेक वगैरे करणं, त्याने डोळ्यामध्ये गोष्ट ठसते. आपल्याला वाटतं पण ना, साधी गोष्ट आहे, मोठमोठ्या गोष्टीनं करायच्याच नाहीत. मी पण समोर ठेवलीच ना हनुमंताची तसबीर. का ठेवतो की आपल्याला सतत आठवण राहते, नजरेसमोर राहते. गोष्ट नजरेमध्ये बसायला खूप सोपं पडतं, आठवायला खूप सोपं पडतं. नाहीतर दिवसभरामध्ये एकदा बघितले आणि ते स्वरूप कायम डोळ्यासमोर येईल असं सांगता येत नाही. तुम्हाला मनापासून सांगतो, त्याच्या प्रेमाचा धाक असेल ना तर बाकी दुसऱ्या कोणी सांगायची ना वेळच येत नाही. हे कायम लक्षात ठेवा. त्याचा तो प्रेमाचा धाक ना, डॅड म्हणतो ना आपण, दरवेळेला त्या डॅडचा प्रेमाचा धाक थोडाफार असला पाहिजे मनापासून, तर गोष्टी सुरळीत त्या रुळावरती राहतात. आणि हाही आपल्या भक्तिभाव चैतन्याचाच भाग आहे. मग त्याचं स्मरण आहे का मला नित्य? जर मला नित्य स्मरण असेल, भगवत ज्ञान आणि भगवत भान हे असेल माझ्याकडे, तर माझ्याकडनं हे होणार नाही आहे. हेही लक्षात घ्या. हळूहळू आपल्याला ह्या त्या पहिल्या अग्रलेखामध्ये 77 नंबरच्या अग्रलेखामध्ये स्वतःला अडकून घ्यावंच लागतं. नियम पाळायचेत ते प्रेमाने, करायचेत ते पण प्रेमाने, बापूने केलेत प्रेमाने, फ्लेक्झिबल टाईम दिलेलं आहे. बॉल इज इन आवर कोर्ट नाव, हे लक्षात ठेवा. नाहीतर मग तो करतो प्रेमाने, आम्ही कर्तव्याने पाळतो का, कर्तव्य बुद्धीने करतो का, असं नाही होऊन द्यायचं. ते कुठल्या प्रकारे कशा प्रकारे प्रेमाने नियम पाळत असतात. प्रत्येक बाबतीमध्ये कधीच त्यांचा नियम चुकणार नाही, म्हणजे चुकणार नाही. रूमच्या बाहेर येताना ते गोल वळणार आणि नमस्कार करणार म्हणजे करणार. कधीसुद्धा कुठल्याही घाईमध्ये त्यांचं रूमच्या बाहेर येताना नमस्कार करतानाचं एकदा तरी बघितलंयस कधीतरी चुकलंय म्हणून? हे जे आहे ना, उठले की
नमस्कार. पहिला उठल्यानंतर पहिली गोष्ट काय कसं सर पौरस मी ते का सांगत नाही, ते लोकांच्या नजरेसमोर नाही नाही, आहे. पण कसं आहे ना, हे आपण घरातले सांगू शकतो. ती मंडळी तर असतात ना हां. काही ते सांगू शकतात. रेग्युलॅरिटी काय आहे? आहे. नियम प्रेमाने पाळायचे नियम. म्हणजे हा जो पहिला 77चा अग्रलेख आहे ना, तो सगळ्या बाकीच्या अग्रलेखांना व्यापूनच उरतो. आणि आम्हाला म्हणून मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की शिकायचं ते त्याच्याकडेच बघून शिकायचं आहे. बाकी कोणाकडनं तुम्ही शिकायचा विचार पण करू नका. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे बघूनच शिकता येतात. बाकी कोणाकडे बघायची आवश्यकताच नाही आहे. मनापासून आपण साधी गोष्ट बघतो प्रवचनामध्ये पण किती सहजतेने सुंदरकांडच्या सगळ्या हे सांगत ओव्या सांगत असतात, साई सचरीच्या ओव्या सांगत असतात, आणि वरती काय म्हणतात, सुचित दादा माझी मेमरी बँक आहे. दादा असतात तरी का तिकडे? हे लक्षात ठेवायचं की सगळंच्या सगळं जे काही आहे आपल्याला शिकण्यासारखं आहे ना, ते त्याच्याकडेच बघून शिकू शकतो आपण, आणि शिकत राहावं लागतं. श्रीराम नेक्स्ट पॉईंट. पहिल्या अग्रलेखामध्ये 77च्या अग्रलेखामध्ये त्याला मी पहिला अग्रलेख का म्हणतो की त्याचं प्रेम स्वीकारणं, प्रेमासाठी प्रेम, आणि ते मी स्वीकारता येणं हीच तर पहिली पायरी आहे ना रे. जेव्हा आपण म्हणतो पहिल्यांदा आला आणि प्रेमात पडला, गुरुवारी तसंच होतं, तसंच झालेलं आहे. ते स्वीकारता आलं की ती सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात. विल शिफ्ट टू 79. नाही तर आपण 78मध्ये अडकून पकडू. कारण काय, आपल्याला अशा प्रकारे एक एक पॉईंट प्रत्येकाने उचलत जायचं आहे. माझं म्हणणं काय की दिस इज अप्लाइड सायन्स, वी हॅव टू अप्लाय इट. श्रीराम 79. भक्तिभाव चैतन्य म्हणजे नक्की काय, ते कसं वाढवत नाहीचं. अरे खरंच सांगतो, आता मी एक वेगळा पॉईंट बोलू ह्याच्यावरनं. एखादा आपण खूप हा डिस्कस केला. हे घेऊ शकशील 5वं आणि 6वं हे घे ना जरासं, 18 वचनांमध्ये. माझ्या एका दृष्टीपातात भक्त होईल पापरहित, माझ्यावरील ज्याचा पूर्ण विश्वास, त्याच्या चुका दुरुस्त करी न खास. काय फरक आहे दोघांमध्ये, 5 आणि 6 मध्ये? काय फरक आहे 5 आणि 6 मध्ये? ओके, मान्य, तेवढा फरक आहे. पहिल्याला पूर्ण विश्वासाची आवश्यकता आहे का? माझ्या एका दृष्टीपातात भक्त होईल पापरहित, माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्वास, त्याच्या चुका दुरुस्त करीन खास. लक्षात ठेवायचं, भक्तिभाव चैतन्यामध्ये आपण जो म्हणालो काही कर्माचा सिद्धांत लागू नाही, तो कसा ते हे 5 आणि 6 मध्ये लक्षात येतं. जेव्हा एखादा श्रद्धावान भक्तिभाव चैतन्यामध्ये नुसता यायचा प्रयास करतो, त्याचं पापच उरत नाही, त्याचं पाप हे चुकांमध्ये कन्व्हर्ट होतं. पापच राहत नाही, तो होईल पापरहित म्हणजे काय, त्याच्या पापाची इंटेन्सिटी, पापच राहत नाही, ते चुकांमध्ये कन्व्हर्ट होतं. नियम चुकांना जसे निग्लिजिबल लेव्हलचे लागतात, म्हणूनच ते सौम्य करीन दैव जे येतं 10वं का 11व्यामध्ये, 10व्याला जा. सदैव मी तुमचा उगवता देव, नाही मावळणार सौम्य करीन दैव म्हणजे काय, पापच राहत नाही माणसाचं, ते चुकांमध्ये. म्हणजे कुठल्या पेडस्टरला, हायर पेडस्टरनं किती लोअर पेडस्टरला गोष्ट आणली जाते, लक्षात घ्या. आणि जेव्हा माझा विश्वासाची लेव्हल एका पलीकडे जाते, पूर्ण विश्वास, तेव्हा त्या चुका पण चुका राहत नाहीत. जा 5व्याला 6व्याला जाता. त्याच्या चुका दुरुस्त करीन खास. जेव्हा एका पर्टिक्युलर लेव्हलला विश्वासाची जातं, यस ह्याने सांगितलं 7 लाख गेले, अरे अजून जायचे तर जाऊन दे, माझे काही प्रॉब्लेम नाही, तर माझा फायदाच आहे ना, माझा विश्वास आहे तेवढा. तेव्हा चूक पण राहत नाही. म्हणजे काय, वेड्यासारखा काही न विचार करता मी एकाच्या हातामध्ये 7 लाख देऊन टाकलेत, पण माझा विश्वास आहे
नाही जायचे असतील माझे तर 7 लाख काय अजून 7 लाख जाऊन देत, ती चूकच राहिली नाही. अशा पद्धतीने ती चूक दुरुस्त केली गेली की आज तो 1.25 कोटीचा मालक आहे. हे लक्षात घ्या की हे 5 आहे, 6 आहे आणि 10 आहे, हे आम्हाला एकत्र वाचावं लागतं. की जेव्हा भक्तिभाव चैतन्यामध्ये श्रद्धावान येतो तेव्हा त्याचं पापच राहत नाही. ते चुकांच्या लेव्हलला एवढं खाली आणलं जातं की कुठला नियम लावणार मग. आणि म्हणून एका अग्रलेखामध्ये येतं ना की बाबा ह्याला मग कर्माचा अटळ सिद्धांत लागू आहे किंवा नाही. कुठल्या तरी एका अग्रलेखामध्ये येतं. मला ते 1980 मध्येच आहे बघ, 80 मध्ये शुभदेने अश्रू भरल्या नयनांनी प्रश्न केला, मग कर्माचा अटळ सिद्धांताचं काय, त्यांचा प्रभाव पण नष्ट होतो काय. देवर्षी नारद म्हणाले, बघा त्यांना काही काळ त्यांचे भोग भोगावेच लागले, परंतु भक्तिभाव चैतन्यात येताच त्यांना त्यांच्या उद्धाराचा मार्ग खुला झाला व थोड्या प्रतीक्षेनंतर स्वतः भगवंताने त्यांना पापमुक्त केले. अग्रलेख आयसोलेशनमध्ये वाचू नका. तुम्ही मागे पुढे करायला शिका अग्रलेखांना. अग्रलेख सगळे ना एकमेकाशी इंटरकनेक्टेडच आहेत आणि ह्या वचनांशी पण इंटरकनेक्टेड आहेत. ह्या मंत्रगजराबद्दल वेगवेगळ्या अग्रलेखांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत जातात की मंत्रगजर म्हणजे काय आहे. एका आता अग्रलेखामध्ये हा मंत्रगजर म्हणजे सर्वश्रेष्ठ मंत्र आहे म्हणून येतं. एका ठिकाणी येतं हा मंत्रगजर म्हणजे सर्वश्रेष्ठ भजन आहे हेही येतं. हा भक्तिभाव चैतन्याचा प्राण आहे हेही येतं. हे वेगवेगळ्या अग्रलेखांमधनं आलेलं आहे, पण हे आम्हाला उचलावं लागतं. काय करतो येस, हा मंत्र स्वयं भगवानाचे नाम श्रद्धावानाच्या प्रत्येक पेशी शिरते, प्रत्येक ग्रंथीमध्ये शिरते, प्रत्येक विचारामध्ये शिरते, प्रत्येक भावनेमध्ये शिरते, प्रत्येक अनैच्छिक क्रियेमध्ये इनव्हॉल्युंटरी ऍक्शन सुद्धा शिरते. एवढेच नव्हे तर त्या श्रद्धावानाच्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षड्रिपूंमध्येही शिरते. प्रत्येक पेशीमध्ये शिरते, प्रत्येक ग्रंथीमध्ये शिरते. ही भौतिक पातळी आहे. पेशीमध्ये शिरणं आणि ग्रंथीमध्ये शिरणं ही भौतिक पातळी आहे. पुढे जा. प्रत्येक विचारामध्ये शिरते, प्रत्येक भावनेमध्ये शिरते. ही सूक्ष्म पातळी आहे. ही भौतिक पातळी नाही आहे. तुझे विचार, हे लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. वाचताना ना हे आम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की एक भौतिक पातळीवरच्या 2 गोष्टी मांडल्यात, एक त्याच्या पलीकडच्या सूक्ष्म पातळीवरच्या गोष्ट आहे. प्रत्येक ग्रंथीमध्ये शिरते, प्रत्येक विचारांमध्ये शिरते, प्रत्येक भावनेमध्ये शिरते, प्रत्येक अनैच्छिक क्रियेमध्ये जर शिरत असेल तर माझ्या ऐच्छिक क्रियेमध्ये तर त्याचा प्रभाव असणारच आहे. म्हणजेच काय, षड्रिपूंवरचं पुढचं त्या ऐच्छिक क्रियेत बऱ्यापैकी आमच्या. वाच पुन्हा वाक्य नीट स्लो आणि शांत वाचे. ह्या मंत्रगजरातून स्वयं भगवानाचे नाम श्रद्धावानाच्या प्रत्येक पेशीत शिरते, प्रत्येक ग्रंथीमध्ये शिरते. प्रत्येक ग्रंथी अनेक पेशींची बनलेली आहे, लक्षात ठेव. प्रत्येक विचारामध्ये शिरते, प्रत्येक भावनेमध्ये शिरते, प्रत्येक अनैच्छिक क्रियेमध्ये म्हणजेच इनव्हॉलेंटरी ॲक्शनमध्ये सुद्धा शिरते. एवढेच नव्हे तर त्या श्रद्धावानाच्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर ह्या षड्रिपूंमध्येही शिरते. बरोबर. आणि पुढचं वाक्य ते नको विसरू. आणि हा मंत्रगजर ह्या षड्रिपूंनाच त्या श्रद्धावानाच्या जीवनात चांगल्या कामासाठी वापरत राहतो. येस, हे लक्षात घे. काय होतं, आम्ही वाचताना फटकन पुढे निघून जातो ना, तसं नाही करायचं. थोडंसं ना आम्हाला ह्या गोष्टींना आता शांतपणे घेऊन वाचायला पाहिजेत. विचार बदलायची ताकद पण आहे. तुमच्या विचारांमध्ये शिरतं, तुमच्या भावनांमध्ये शिरतं, सगळं काही बदलायची ताकद
ह्या मंत्रगजराची आहे. लक्षात टाका का मंत्रगजर हे सांगितलं आहे. आणि बघ मंत्रगजराचाच उल्लेख सर्वश्रेष्ठ भजन म्हणून केलेला आहे. म्हणजे उद्या हे नव्याने जे भजन पुढे आलं, लोकांना प्रश्न पडेल हे भजन महत्त्वाचं का मंत्रगजर महत्त्वाचा? नाही, बापूंनी ऑलरेडी क्लिअर केलं आहे की मंत्रगजरच हा सर्वश्रेष्ठ भजन आहे. ही मंत्रगजर आपल्याला कोणालाच मागे टाकून चालणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. श्रीराम 79 खूप छान आहे हा आग्रलेख. अफलातून आहे हा आग्रलेख, अफलातून हा पॅरेग्राफमध्ये. आधीचा पण पॅराग्राफ जबरदस्त आहे. आपण आता बोललो ना, तो आपल्याला दिसत नाही, ते रूप दिसत नाही, ते 32 चिन्ह दिसत नाही, पण त्यांचा जर आपल्या म्हणजे आपल्यामध्ये जर जीवन त्याचा प्रभाव हवा असेल तर काय करायला हवं ते पण दिलेलं त्याच्यामध्ये. तो मंत्रगजरच दिलाय पुन्हा. तेच म्हणणं. कारण बघ आपल्याला नाही दिसू शकत ही 32 चिन्ह वगैरे. मला खरंच सांगतो, ते लोक वेड्यासारखी शोधत बसतात. आम्ही ते ह्याच्या वेळेला साई सचित्रामध्ये एकदा आलो तेव्हा लोक वेड्यासारखे ना त्या 32 चिन्हांचे करत होता. अरे किती किस पाडला होता लोकांनी. कशाला नाही दिसला आम्हाला, काय फरक होतो, चरण दिसतात ना, बस रे यार आम्हाला. सिंपल गोष्ट विचारतो, आपल्याकडे सगळ्यांनी चष्मे असतात ना, आणि पोलोराईड ग्लास म्हणून नवीन आलेले, बरोबर. ते काय दाखवतात सगळे चष्मेवाले, किंवा आता हे दिसतं का इमेज तुम्हाला? नाही दिसत आहे. आता हे ग्लास घेऊन बघा, दिसतंय बघा. म्हणजे काय आपल्या डोळ्यांना स्वतःला दिसत नाही काय अर्धी गोष्टी येत नाही, मग पुढच्या गोष्टी राहिल्या ना. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पाठीमागे लागायचंय का, गरज आहे हे लक्षात ठेवा. कशाच्या पाठीमागे लागायचं? आपण साधे सोपे राहूया. तो सोपा आहे ना, तो न बोलता प्रेम करत राहतो ना, एवढा साधा सोपा आहे. आपण पण सगळेजण साधे सोपे राहायचा प्रयास करूया. नको ते काय मोठमोठ्या गोष्टी 32 लक्षणं नाही दिसली चालतील बाबा. मंत्र गजर मला करता येतो, मला सांगितलंय बाबा हात असे करून तू कर, मी करीन. ते मला जमतं आणि झेपतं, दोन्ही लक्षात घ्या. ते मला जमतं आणि मला झेपतं. 32 लक्षणं शोधणं मला झेपणार आहे का, मला जमणार आहे का, हे लक्षात ठेवायचं. उगाच भलतं शिवधनुष्य उचलायला जायचं नाही. ते पडलं तर शेवटी रक्त ओकावं लागतं. लक्षात ठेवायचं. सगळं वेस्ट जातं, सगळे उपाय वेस्ट जातात, सगळं करायला गेलेलं वेस्ट जातं. साधा सोप्या मार्गाने पुढे जायचं. भक्तिभाव चैतन्य हा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग, हे लक्षात घ्यायचं. ह्याच्याहून कुठलाही सोपा मार्ग नाही. आता आपण ते शिक्षण संवादामध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन होतं, तसं म्हणजे आपण बोलतो ह्याच्यामध्ये ना, करता करता आपल्याला बोलता पण येतं. हां, म्हणजे इतका सहज आहे आपल्या बोलाकडे लक्षात, तुम्ही बोलता पण येतं त्याबरोबर. डोळे बंद करून गेलं ना की बोलता पण, संवाद पण होतो. संवाद होणारच आहे ना, का नाही होणार संवाद? आणि संवादच सगळ्याचं मूळ आहे ना. आणि म्हणून त्याने उलट जीव ओतून सांगितलं, अरे संवाद करा, बोला, स्वयं भगवानाशी बोला. आलं लक्षात? सहज होतो. लोक वेगवेगळ्या नशा करतात. मंत्र गजर इटसेल्फ इज इन द गुड सेन्स, इन गुड सेन्स. हे आपल्याला कशाला, खरंच सांगतो की ज्याला आपण म्हणतो ना की गुंगून जाणं, की याच्यामध्ये अडकायला आपल्याला आवडतं, अशी गोष्ट आहे ती. आणि हे अनुभवजन्य ज्ञान आहे, ह्या अनुभवातनंच पुढे येणारी गोष्ट आहे. अनेक लोक आज बघतो ना 16 माळा करतायत हो, आणि आम्हाला नाही जमत आहे, खरंच सांगतो. पण दिवसभर जसं जमेल तसं तर एकदा तर होतं, आवर्तन होतं. एक आवर्तन करायला किती वेळ लागतो? होईल तसं करत तर राहू, आणि होतं. आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून सांगतो, जेव्हापासून मंत्रगजर ह्या भक्तांचा सगळ्यांचा चालू झाला ना, हा गुरुवारी चालू झाला काय, पण आपल्याकरता एवढ्या चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात, एवढ्या फेवरेबल गोष्टी घडायला लागल्यात की ज्याचा स्पीड प्रचंड प्रमाणात वाढायला लागला. मी तुम्हाला मनापासून सांगतो, कशा घडतात ते आम्हालाच कळत नाही, पण सगळ्या फेवरेबल. कारण आपण म्हणतो ना की अक्षरशः हे अवकाश आपल्या भोवतीचं ह्या मंत्रगजराने सगळं भारून चाललं आहे. आता ह्या ज्या काही हे व्हायब्रेशन्स आहेत, भक्तीच्या व्हायब्रेशन्स आहेत, त्याला कोणी काही थेरी मांडून दे, पण ह्याचा नेट इफेक्ट जर बघायला गेला ना, सगळं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह होतानाच दिसतंय.
मनापासून होतं, सगळं फेवरेबल. अतिशय ह्याने चांगल्या पद्धतीने पावलं पडायला लागलेत पुढे आपली. श्रीराम, हे हा अनुभव, काही गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण आम्हाला दिसत आहेत, आम्ही अनुभवतो आहोत सगळेजण. श्रीराम, प्रत्येक अनैच्छिक क्रियेमध्ये सुद्धा शिरते. हे मंत्रगजर करणं ही आमची अनैच्छिक क्रिया बनायला लागते, हे लक्षात घ्या. आपोआप घडायला लागतं. आणि मग जे म्हणतात ना की नाम फिरत राहतं, तुम्ही दुसरे विचार करताय, काम करताय, पण नाम फिरत राहतं, ह्याचा अनुभव माणसाला यायला लागतो. ह्या गोष्टी घडतात. आणि एवढा राजमार्ग बापूने हातामध्ये दिलाय ना, खरंच त्यानं एवढं सोपं करून दिलं आहे. श्रीराम, जेव्हा मी सांगलीला वगैरे जायचो, बऱ्याचदा मला ते एक मोटिवेशन पण असायचं, 6 तास 8 तास मला मिळणार आहेत काहीतरी म्हणायला, माझे 108 वेळा काहीतरी म्हणून होणार आहे असायचं वाटतं. पण हे मोटिवेशन असतं ना, शेवटी बघा आपल्याला मोटिवेशन प्रत्येकाला लागतंच ना कसल्या ना कसल्या गोष्टीचं. आज आमचा मंत्रगजर होतो हेच आमचं मोटिवेशन आहे. गजर करायला मिळणं हेच मोटिवेशन बनलं आहे. दॅट इट सेल्फ इज अ ग्रेट अचिव्हमेंट ना श्रीराम. खरंच सांगतो, आणि मनापासून इथे हेही आम्हाला माहिती पाहिजे की ह्या मंत्रगजराने हे सगळं आपल्याला मिळेल, हा त्याचा संकल्प हे मात्र विसरायचं नाही. हे पण अवधान आम्हाला ठेवायला पाहिजे. हे भगवत भान आमच्याकडे असलंच पाहिजे की हे त्याच्या संकल्पाने होतंय. झोपताना जर मंत्रगजर करत घेतलं तर सकाळी उठल्यावर तो आपोआप येतोच होतो, होणारच आहे. अरे बेस्ट पार्ट आहे तो. तर म्हणजे बापू तर सगळ्यांना सांगतात, बाबा काहीतरी म्हणत झोपा, आणि मंत्रगजर म्हणत झोपण्यासारखी दुसरी गोष्ट नाही रे. खरं खूप चांगली गोष्ट होतो ना, आपल्या मनामध्ये होतो आपण. मी पण मंत्रगजर लावून झोपतो, खरं सांगतो, मला ते सोपं पडतं. कसं आहे, दुसऱ्या विचारांकडे माणूस अडकत नाही. काही नाही तर कसं आहे, राग लोभ कोणाला सुटलेत, काही ना काही विचार सतत मनामध्ये विचार नाही अशी कधी स्थिती माणसाची कधीच नसते. ह्या मंत्रगजराचाच विचार घेऊन झोपलेला ना, इट इज समथिंग ग्रेट थिंग ना. क्लिनिकमध्ये सुद्धा सुचेतानी ना पिपासा वगैरे सगळं लावायला सांगितलं. मंत्रगजर लावायला सुरुवात केली ना, आधी कसं असायचं ना, पेशंट आलं की त्याला थांबायला लागायचं, गर्दी असायची. आता ना काय फरक पडत नाही कोणाला, सगळे शांतपणे बसलेले. मी तुम्हाला सांगू शकतो की आम्हालाच भेटतात ते. माणूस चिडून आलेला आहे का शांतपणे आलेला आहे, फरक पडतो त्याच्या येण्यामध्ये, बोलण्यामध्ये खूप फरक पडतो. खाली हे सगळे चेहरे ना एक आश्वासक असतं, सगळे आश्वासक की होणार, काहीतरी चांगलं होणार. श्रीराम, देयर इज दॅट इनहेरंट फिलिंग यायला फार गरजेचं असतं. ह्या अग्रलेखामध्ये दुसरे जे दोन पॉईंट आहेत ते म्हणजे निश्चय. भक्ती मार्गावरून चालत राहण्याचा निश्चय अनुसंधानमध्ये. आणि तिसरं जे येतं ते नाही, एकदा निश्चय झाला की आपल्या मनाला सतत भक्ती करण्याची सतत आठवण करून देत राहणे, अर्थात दक्षता. हे जे आठवण करून देत राहणं ना, ही सवय आम्हाला लावायलाच लागते प्रत्येकाला. आणि म्हणून मगाशी जो आपण पहिला पॉईंट म्हटलं, घरातनं निघताना आम्ही उदी लावून निघतो. खरंच ना, माझ्या मते 99.99% काय, आज आपल्याकडे येणारा प्रत्येक श्रद्धावान 100% वेळेला घरातनं उदी लावूनच निघतो, नमस्कार करूनच निघतो. त्यात मला 108% खात्री आहे. पण तो आल्यानंतर ऑफिसमध्ये करतो किंवा नाही, हे व्हायला पाहिजे. ते थोडंसं नाही, मी इथे येतो ते पण भक्तीला येतो ना, हे पण व्हायला पाहिजे. हे इट इज पार्ट ऑफ माय भक्ती. मी सगळं काही करतोय तो त्याच्याकरता करतोय. क्लिनिकमध्ये दादांना किती वेळ बघितलं लोकांनी, आले की पहिलं प्रार्थना करून उदी लावल्याशिवाय बोलत सुद्धा नाही. ते आज गेले ना, कोणी आज जायचं नसेल, लिनोविनो विचारा, मिलिंदला विचारा, 5 मिनिटं कोणी जायचं असं नसेल. म्हणजे त्यांनी त्यांची ती प्रार्थना दररोजची सवय आहे, उदी लावल्याशिवाय ते सुरूच करत नाही. आणि चांगली सवय. मला पण दादांनी सवय लावली. आल्यानंतर इथे अर्पण करायचं, फुलं व्हायची, 2 मिनिटं बसायला आणि मगच कामाला सुरुवात करायची. बापू सेमिनारला आत आले की पहिले नमस्कारच करतात ना, म्हणजे कोणाशी बोलतात. सेमिनारला पण आपण सगळे गेलेलो आहोत, कधीच नाही नमस्कार केल्याशिवाय सुरूच नाही करत. अजून ह्या अग्रलेखामध्ये ह्या अग्रलेख डिस्कस करून आपण आज थांबायचं. येस, हे अनुसंधान ह्याच्यामध्ये जो मूळ फरक आहे ना, जो 79 बापू सुद्धा सांगितला, अनुसंधानात मी करता ही भावना असते, तर भक्तिभाव चैतन्यात स्वयं भगवान करता आहे
आणि मी त्याचा दास आहे ही घट्ट भावना असते असायला हवी असं पण नाही म्हणत. ह्याच्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय या अग्रलेखामध्ये? अरे बोलो यार. हे शुभोदय, भक्तिभाव चैतन्यामध्ये तुम्ही स्वयं भगवानाचे दास म्हणून राहता आणि त्याच वेळेस अफाट सामर्थ्य व अनिरुद्ध गती असणारा तो स्वयं भगवान तुमचा दास व प्रिय सखा बनून राहतो. अरे तुम्ही कसले त्याचे दास बनता? तुम्ही फक्त तुमची तयारी ठेवा दास व्हायची, म्हणून एक पाऊल टाका, तो तुमचा दास आणि सखा बनतो. ही गोष्ट लक्षात घ्यायची. तुम्ही काय त्याचा हत्यार बनणार, तो तुमचं हत्यार बनतो. ते एकमेव हत्यार आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये असते, लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा, तो आपण हत्यार काय, ज्या क्षणी मी त्याचं हत्यार बनायचं म्हणतो, मी म्हणतो की आय एम मेकिंग माय सेल्फ अवेलेबल टू यू विथ ऑल माय रिसोर्सेस, त्या क्षणी त्याच्या सगळ्या रिसोर्सेसने तो माझा दास आणि सखा बनलेला असतो. आणि त्याच्या रिसोर्सेसला लिमिट नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्या रिसोर्सेसला लिमिट नाही आहे. माझे रिसोर्सेस लिमिटेड आहेत. म्हणजेच काय, मी लिमिटेड ह्याने त्याला अवेलेबल होतो, तो अनलिमिटेड ह्याने मला अवेलेबल होतो. पण माणसाला हेच जमत नाही. उंबरे गाठ नाही ओलांडता येत. प्रत्येक वेळेला तीच गोष्ट आड येते, बाकी कुठली गोष्ट आड नाही येत, उंबरे घाटच आड येतो. हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. कुठेतरी केव्हा तरी त्या गोष्टी थोड्या क्रॉस कराव्या लागतात. ह्या एका जन्मात तरी ह्यानं ओलांडायला आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. नाही किती अडकायचं, नाहीतर हे घडणारी गोष्ट नाही. आणि ही जी गोष्ट ही अनुभवायला लागते. ही प्रत्येकाची स्वतःलाच अनुभवावी लागते. आणि मग हा प्रश्न प्रत्येकाला पडायला लागतो की मी खरंच स्वतःला तेवढं अवेलेबल करून दिलं आहे का, विथ ऑल माय रिसोर्सेस केलं आहे का, वेदर आय हॅव मेड मायसेल्फ अवेलेबल क्वांटिटेटिव्हली अँड क्वालिटेटिव्हली. 108% मी अवेलेबल आहे का. आणि असणं शक्यही नाही हेही लक्षात ठेवा. तो प्रयास मी करतो का, हे असायची आवश्यकता नाही आहे. त्या दिशेने माझे प्रयास होतात का, एवढंच बघायचं आहे मला. नो बडी इज परफेक्ट, हे होणं शक्य नाही आहे. क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली 108% होणं शक्य नाही कोणाला, कारण की दॅट विल बी अ परफेक्शन, अँड परफेक्शन इज अन इल्युजन. पण हे करण्याकरता मी प्रयास करतो किंवा नाही, दॅट मॅटर्स मच. आणि मग हा प्रश्न आम्हाला स्वतःलाच विचारावा लागतो, दुसऱ्यांना नाही विचारायचा. खरंच ह्याच मार्गाने जायचं. मध्ये मी सगळ्यांना नेहमी सांगायचो की आपण स्वतःला क्षमा करतो आणि दुसऱ्याला नियम लावतो. नियम आपल्याला लावायला पाहिजेत आणि क्षमा दुसऱ्याला करायला पाहिजे. मी तर आता मग खरंच सांगतो, नका स्वतःला पण एवढे कठोर नियम लावू. आम्हाला स्वतःला पण क्षमा करता आली पाहिजे. बापूंनी स्वतः आपल्याला तेच सांगितलं, आता स्वतःला पण क्षमा करायला शिका, स्वतःवरती प्रेम करा, स्वतःला पण क्षमा करायला शिका. आपण स्वतःला क्षमा करायला शिकलो नीट चांगल्या पद्धतीने, तर उलट आपण प्रेमाने नियम पाळू शकू. आपण पण स्वतःला कठोर नियम लावायला लागलो तर होणारी नाही आहे गोष्ट. हे जमणारी गोष्ट नाही आहे. ही प्रेमानेच घडणारी गोष्ट आहे. म्हणून जसे आपल्याला क्षमा बापू करतो त्या पद्धतीने आम्हाला दुसऱ्याला पण क्षमा करता आली पाहिजे आणि वेळ आली तर स्वतःलाही क्षमा करता आलीच पाहिजे. जर नाही आम्ही स्वतःला क्षमा करू शकलो तर आम्ही गिल्ट कॅरी करू, मग ते चुकीचं होईल. बापू तर तेच सांगतात, गिल्ट घेऊ नका. कुठल्याही गोष्टीचं गिल्ट कॅरी करून काय होत नाही. ओझं जेव्हा खांद्यावरती असतं तेव्हा कुठलंही कार्य नाही होऊ शकत. येस, रिअलायझेशन पुढे जाऊ. भक्तिभाव चैतन्यात आहोत, कशातनंही बाहेर येऊ शकतो. तो सगळ्यातनं बाहेर काढणारे करता तो आहे, करता मी नाही आहे. श्रीराम.